बघा, इंडियन ओव्हरसीज बँकेचं एक लोकल बँक ऑफिसर या पदासाठी काल नोटिफिकेशन पब्लिश झालं. या नोटिफिकेशनच्या माध्यमातून 250 जागांची ही भरती आहे. ज्या 250 जागांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 50 जागा आहेत. मग ही जी लोकल बँक ऑफिसरची जाहिरात आहे ही नेमकी कशा पद्धतीने असते, निवड प्रक्रिया काय आहे, या जाहिरातीला अप्लाय करण्याचे फायदे काय आहेत, या जाहिरातीतून अप्लाय केल्यानंतर आणि IBPS चे POच्या माध्यमातून ऑफिसर झाल्यानंतर नेमका काय फरक असतो, अशी इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया. पहिल्यांदा लोकल बँक ऑफिसर म्हणजे काय, तर बघा, लोकल बँक ऑफिसर आणि प्रोबेशनरी ऑफिसर दोन्ही ॲज गुड ॲज सेमच आहे. फक्त लोकल बँक ऑफिसर घेण्यामागचं किंवा रिक्रूट करण्यामागचं रिझन असं आहे की लोकलचा व्यक्ती असावा, ज्याचं चांगलं कम्युनिकेशन, ज्याचा चांगला कनेक्ट, ज्याचा चांगला बॉन्ड लोकल लोकांसोबत असेल, त्याला त्या भाषेची नॉलेज असेल, ज्ञान असेल, ज्याच्यामुळं चांगला कनेक्ट बनून जास्तीत जास्त बँकांना बिझनेस करता येईल, हा यामागचा उद्देश आहे. मग प्रोबेशनरी ऑफिसरचा पगार आणि लोकल बँक ऑफिसरचा पगार काही वेगळा असतो का? नाही, ऑलमोस्ट सेम. पर कॅडर म्हणजे लेवल जी आहे ती सुद्धा ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळं असं म्हणा की IBPS POच्या माध्यमातून प्री एक्झाम द्या, मेन्स एक्झाम द्या, इंटरव्ह्यू द्या, ही सिलेक्शन प्रोसेस 6-7 महिने चालवा. त्याऐवजी लोकल बँक ऑफिसरच्या एक्झामच्या माध्यमातून एक सिंगल परीक्षा द्या आणि इंटरव्ह्यू देऊन मॅक्सिमम 3 ते 4 महिन्यात फायनल सिलेक्शन मिळवा. ही एक लोकल बँक ऑफिसरचा एक फायदा आहे. दुसरा लोकल बँक ऑफिसरच्या रिक्रुटमेंटला अप्लाय करण्याचा फायदा की लोकल बँक ऑफिसरमधून जर तुम्ही सिलेक्ट झालात तर कमीत कमी 12 वर्ष तुम्ही एकाच स्टेटमध्ये राहण्याचे चान्सेस असतात. म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय केलं, आता याच्यात असं आहे की 250 जागा आहेत, 250 पैकी 50 जागा महाराष्ट्रासाठी. मग त्या 50 जागांमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर कमीत कमी स्केल 4 ऑफिसर पर्यंत किंवा पुढचे 12 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून जॉईन झाल्यानंतर तुम्हाला मे बी पहिली जॉईनिंग पण बाहेर भेटू शकते किंवा पहिलं प्रमोशन झाल्यानंतर पण बाहेर जावं लागू शकतं. ती पॉसिबिलिटी इथं नाहीच आहे. मिनिमम 12 वर्ष तुम्ही एका स्टेटमध्ये राहू शकता. आता महाराष्ट्राच्या वाट्याला या 50 जागा आहेत, पण जसं अदर स्टेटला पण वेगवेगळ्या जागा आहेत. मग ज्या ज्या स्टेटला जर जागा आहेत तुम्ही किती स्टेटमधून अप्लाय करू शकतो, तर बघा, तुम्ही कंप्लीट एकाच स्टेटमधून अप्लाय करू शकता. म्हणजे 1 स्टेट 1 ॲप्लिकेशन. म्हणजे जर तुम्हाला मल्टिपल स्टेटमध्ये अप्लाय करणं एलिजिबल आहे का? नाही, तुम्ही फक्त आणि फक्त एका राज्यातून अप्लाय करू शकता. तर बघा, याच्यामध्ये 100 जागा तामिळनाडूला आहे, कर्नाटकाला 50 जागा, महाराष्ट्रासाठी 50 आणि गुजरातसाठी 50. जर महाराष्ट्रातून तुम्हाला अप्लाय करायचे तर तुम्हाला मराठी येणं कंपल्सरी आहे. ज्या व्यक्तींना वाटतं की मला लवकर झटपट PO व्हायचंय, माझी गुजरातमध्ये राहण्याची तयारी पण आहे आणि गुजरात राज्याची लँग्वेज सुद्धा मला येते, असे लोक गुजरातमधून सुद्धा अप्लाय करू शकतात. पण त्याला एकच कंडिशन आहे की तुम्हाला गुजराती लिहिता वाचता यायला पाहिजे. जेव्हा तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी होईल तेव्हा, आत्ता नाही, जेव्हा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल तेव्हा. बरं, आता याची निवड प्रक्रिया अगोदर आपण पूर्ण हे समजून घेऊ की यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय. बघा, याचे फॉर्म चालू झालेत कालपासून आणि 24 ऑगस्ट पर्यंत याची लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे. यानंतर यासाठी जर तुम्ही निवड प्रक्रिया एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला तर यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर. यापूर्वी अशीच एक जाहिरात पंजाब नॅशनल बँकेची आली होती, पण पंजाब नॅशनल बँकेला लोकल बँक ऑफिसरसाठी क्रायटेरिया होता एनी ग्रॅज्युएट आणि कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव. पण इथं तसं काहीच नाही. इथं कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कुठल्याही अनुभवाची गरज नाही. म्हणजे फ्रेशर कॅन्डिडेट सुद्धा याला अप्लाय करू शकतात. बघा, ही ऑफिसर स्केल 1 लेवलची पोस्ट आहे. हाच कॅडर तुम्हाला प्रोबेशनरी ऑफिसरला सुद्धा लागतो. वयाची मर्यादा कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष. जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असताल तर 20 ते 30, OBC साठी +3 म्हणजे 33 आणि SC ST साठी +5 म्हणजे 35 पर्यंत फॉर्म भरता येतो. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर, कोणत्याही टक्केवारीची अट नाही. फक्त लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशनच्या अगोदर तुमची डिग्री झाली असली पाहिजे. म्हणजेच 24 ऑगस्ट 2026च्या अगोदर तुमची डिग्री जी आहे ही पूर्ण झालेली असली पाहिजे. या पद्धतीने आहे. बाकी सिलेक्शन प्रोसेस जर समजून घ्यायचं, सिलेक्शन प्रोसेस, तर यासाठी सिलेक्शन प्रोसेस बघा, एक सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू, सिंगल एक्झाम, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि इंटरव्ह्यू, अशा पद्धतीने यांची सिलेक्शन प्रोसेस आहे. मग सिलेक्शन प्रोसेसमध्ये सिंगल एक्झामचा पॅटर्न काय आहे, इंटरव्ह्यू कोणत्या भाषेत होतो, हे सुद्धा आपण कम्प्लिटली समजून घेऊया.
बघा सिलेक्शन प्रोसेसमध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये त्याच्या अगोदर हे पण समजून घ्या की एकदा तुम्ही बँक जॉईन केली तर पहिले 2 वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असतो. आता हा प्रोबेशन पिरियड ऑलमोस्ट सगळ्यांनाच असतो, सगळ्याच बँकांना असतो, त्यात काही नवीन नाही. पण कॅन्डिडेट जेव्हा तुम्ही प्रोबेशन पिरियडवर असताल तेव्हा तुमचं कन्फर्मेशन होत नाही किंवा तुम्ही बँकेचे रेग्युलर एम्प्लॉई नसतात, बाकी फॅसिलिटीज वगैरे सगळे मिळतात. कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर अपॉइंटमेंट फॉर द रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट अ फायनान्स बॉन्ड ऑफ सर्व्हिस बॉन्ड ऑफ ₹2 लाख फॉर रेंडरिंग सर्व्हिस अ मिनिमम 3 इयर्स. म्हणजे 3 वर्षाच्या आत जर तुम्ही बँक सोडून गेले तर तुम्हाला 2 लाखाचा बॉन्ड पे करून जावा लागेल. मग आता पैसे द्यायची गरज असते का? नाही, आता पैसे द्यायची गरज नाही. आता फक्त एक बॉन्ड साईन करायचं आहे आणि 3 वर्षाच्या अगोदर जेव्हा तुम्ही सोडून गेले तेव्हा तुम्हाला हे 2 लाख रुपये देऊन जावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी सिलेक्शन प्रोसेसचा मुद्दा मी सांगितलं. सिंगल एक्झाम, त्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि इंटरव्ह्यू. सिंगल एक्झामचा पॅटर्न काय आहे? लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस, DI म्हणजे क्वांट, इंग्लिश. बघा रिझनिंग 30 क्वेश्चन 60 मार्क, क्वांट 40 क्वेश्चन, क्वांट पण 30 क्वेश्चन 60 मार्क. बाकी GI आणि इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, 40 क्वेश्चन 40 मार्क. यासाठी क्वांटसाठी आणि रिझनिंगसाठी 30-30 60-60 मिनिटांचा वेळ आहे आणि 30-30 मिनिटं GI आणि इंग्लिशसाठी 3 तासांचा हा असा पेपर असणार आहे. 140 मार्कांचा पेपर, 200 मार्कांचा, 140 क्वेश्चनचा पेपर, 200 मार्कांची परीक्षा. निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे. 3 तासांचा पेपर असेल. कुठलाही सेक्शनल कट ऑफ नाही, सेक्शनल कट ऑफ नाही, बाकी ओव्हरऑल कट ऑफ लावले जाईल. जनरल कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला मिनिमम 30% मार्क लागतील, पण 30 वर क्वालिफाय नाही होणार. मिनिमम 30 मध्ये पास होताल, इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायला मेरिटनुसार जावं लागेल. बरं, पुढचा मुद्दा येतो की एक्झाम संपल्यानंतर पुढे काय? बघा एक्झाम संपल्यानंतर तुमची होईल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, LPT. पण LPT जी आहे ही सगळ्या कॅन्डिडेटला कंपल्सरी नसते. LPT जर तुमचं 10वी आणि 12वीला मराठी किंवा गुजराती ज्या राज्यातून तुम्ही फॉर्म भरताय त्या राज्याची लँग्वेज जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट देण्याची गरज नसते. पण जर त्या राज्याची लँग्वेज तुम्हाला येत नसेल तर मग मात्र तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल. आणि इंटरव्ह्यू, आणि असतो इंटरव्ह्यू. बघा इंटरव्ह्यू मध्ये काय होतं? इंटरव्ह्यू आता ज्या स्टेटचा तुम्ही अप्लाय करताय त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला येणं कंपल्सरी आहे. बघा आता एकदा लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट बद्दल पण समजून घेऊया आपण. कॅन्डिडेट क्वालिफाइंग इन ऑनलाइन एक्झाम कॉल्ड फॉर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट इन केस ऑफ कॅन्डिडेट इज नॉट स्टडीड लँग्वेज इन 10th or 12th. कॅन्डिडेट्स क्वालिफाइंग इन ऑनलाइन टेस्ट इन LPT हाऊएव्हर विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. म्हणजे पहिल्यांदा तुमचं काय होईल? पहिल्यांदा तुमची एक्झाम होईल, त्यानंतर तुमची LPT होईल. LPT त्याच वेळेस होईल ज्यावेळेस तुमचं 10वी 12वीला मराठी नसेल किंवा गुजराती नसेल, ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय. आणि शेवटी तुमचा इंटरव्ह्यू होईल. आता इंटरव्ह्यू बघा लँग्वेज तुम्हाला लोकल लँग्वेज ऑफिसर आहे किंवा लोकल बँक ऑफिसर आहे तर ऑफकोर्स मराठी कंपल्सरी. मग तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा या केसमध्ये मराठीच होत असतो. त्याच्या मागचं रिझन असं आहे की त्या व्यक्तीला त्या लोकलची भाषा बोलता लिहिता वाचता येते का हे LPT मधून पण होतं आणि इंटरव्ह्यू मधून पण क्रॉस चेक केलं जातं. त्यामुळं प्युअरली मराठीत होईल का? तर नसणार, तसं काही नाही. इंग्लिश मराठी किंवा हिंदी मराठी किंवा इंग्लिश हिंदी मराठी असं मिक्स लँग्वेजमध्ये विचारल्या जाऊ शकतात प्रश्न. त्यामुळे ही पण एक चांगली गोष्ट आहे. आता जर मी LBO साठी फॉर्म भरतोय तर माझ्यासाठी ऍडव्हान्टेजेस काय काय? मी काय LBO चा फॉर्म भरला पाहिजे? एक पहिला फायदा असा की माझी पोस्टिंग जी आहे ही कमीत कमी 12 वर्ष महाराष्ट्रात असेल, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी माझी सिलेक्शन प्रोसेस आहे फक्त एका सिंगल एक्झामवर मी ऑफिसर बनतोय. तिसरा मुद्दा, एक्झामचा पॅटर्न जर तुम्ही पाहिला तर इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्ह वगैरे विषय वगैरे जो आहे तो इथं नाही आहे. हा एक त्याचा बेनिफिट आहे, इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे. बरं, त्यातल्या त्यात पुन्हा एक मुद्दा असा की नो सेक्शनल कट ऑफ. म्हणजे एखाद्याला इंग्लिशमध्ये जर थोडंसं अवघड वाटतंय बाबा मला इंग्लिश जमत नाही तर तुम्हाला इंग्लिशमध्ये सेक्शनल कट ऑफ करायची पण गरज नाही आहे. तुम्ही इतर 3 विषयात जर चांगले मार्क मिळवले तर तुमचं फायनल सिलेक्शन होऊन जाईल. आणि चौथा मुद्दा असा की इंटरव्ह्यूला पण घाबरण्याची गरज नाही, कारण इंटरव्ह्यू जो आहे हा बऱ्यापैकी तुमचा मराठीत होईल. त्यानंतर IBPS PO पेक्षा पण फास्ट सिलेक्शन प्रोसेस आहे
आणि झटपट ऑफिसर अधिकारी बनण्याचा जो मार्ग आहे तो या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्या नशिबाला आलाय. त्यामुळे जागा 50 आहे याचा विचार करू नका. जेवढ्या जागा आहेत त्याच्या हिशोबाने अप्लाय करून टाका बिंदास. कारण की झटपट ऑफिसर जर व्हायचं असेल तर हा एक चांगला पर्याय. IBPS POच्या माध्यमातून अधिकारी व्हायचे तर ऑफकोर्स त्याची तयारी वेगळी चालू ठेवाच. राहिला प्रश्न याच्या डिफिकल्टी लेवलचा, तर IBPS POच्या मेन्सच्या डिफिकल्टी लेवलपेक्षा सुद्धा हा पेपर सोपा असतो. मी म्हणतो RRB PO मेन्स लेवलचा किंवा IBPS क्लर्क मेन्स लेवलचा, SBI क्लर्क मेन्स लेवलचा हा पेपर असतो. त्यामुळे डिफिकल्टी लेवल सुद्धा कमी आहे, सेक्शनल कट ऑफ नाही आहे आणि हे भरपूर ॲडव्हान्टेज आहेत. पोस्टिंगचा एक ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळं ऑलमोस्ट सगळ्यांनी यासाठी अप्लाय करून ठेवा, एवढंच मी सांगेल. बाकी माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये टाका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिरातींच्या अपडेटसाठी सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.